दादा हो, तुम्ही मला 41-42 हजार मतदान या पाण्याला सिल्लोड तालुक्यामध्ये दिलं. त्या सर्व मतदार बांधवांना मी हात जोडून विनंती करतो की तिथं एक मातब्बर उमेदवार आहे जो 5-25 वर्षापासून सत्तेत आहे. तो देखील असं नवतरुण पोरांचे मुंडके मोडण्याचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम करतो. मी त्या मराठा समाज बांधवांना विनंती करतो, 41,000 तुम्ही त्याला पाडा. मी म्हणतो यासाठी कारण त्यांनी माझ्या डोळ्यासमोर कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे. शहरातली लोक त्याला त्रस्त आहेत. म्हणून एक तिथं गरीबाचा उमेदवार उभा आहे, त्या गरीब उमेदवाराला निवडून द्या. मला पडलेलं मतदान आहे माझ्या अधिकारानं, म्हणून मी सांगतोय. 41,000 लोक ते संभ्रमात आहे, कोणाला करायचं त्यांना माहित नाही. म्हणून त्यांनी त्या धनधाकड उमेदवाराला पाडावं, त्या गरीब उमेदवाराला निवडून आणावं. हवं तर 2 दिवसात एखादी सभा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लावू, प्रयत्न करू की त्या गरीब उमेदवाराला कसा पाठिंबा देता येईल. जय शिवराय मित्रांनो, मी आपला सर्वांचा लाडका सरपंच मंगेश साबळे बोलतोय. मित्र हो, मागच्या 2 दिवसापासून बरेच कॉल येत आहेत, फोन येत आहेत. तुम्ही लढा म्हणून सगळे या ठिकाणी सांगतायत. सन्माननीय संभाजीराजे यांचा देखील मेसेज आला की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि हा लढण्याचा निर्णय देखील आपण त्यासाठीच घेतला होता की फक्त राजकारण म्हणून नाही, तर काही दुसरे देखील कामं आहेत. त्या कामामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं प्रगती पथावर आपल्या तालुक्याला नेऊ शकत होतो. परंतु नारळ फोडलं नाही, कुठेतरी राजकारणाच्या पायी समाज हरला किंवा समाजाच्या समोर राजकारण जिंकलं असं मला करायचं नव्हतं. मोठमोठाले पत्रकार फोन करतायत, टीव्हीवर बोलवतायत, तुमची काय भूमिका आहे म्हणून सांगा म्हणतायत. मला कल्पना आहे त्यांना काय माझ्याकडून काढून घ्यायचंय. मला समाजाशी गद्दारी करून संगीता वानखेडे आणि अजय बावस्कर व्हायचं नाहीये. समाजावर माझी निष्ठा आहे. मी मागच्या बऱ्याच वर्षापासून समाजासाठी काम करतोय, बरेच आंदोलनं देखील केलेत. मात्र लढण्याची भावना ही अशीच होती की समाजासाठी काम करत असताना चुकीनं म्हणा, भावनेच्या भारात म्हणा, काही मोठमोठाले गुन्हे देखील अंगावर घेतलेले आहेत. आणि काही राजकीय पुढारी माझ्यावर चुकीचे गुन्हे लावून पुढच्या वर्षभरात 5 वर्षात सजा देखील लावण्याचा मला प्रयत्न करत होते. मग असं जर एखाद्या गुन्ह्यात सजेत अडकलो, चुकीच्या गुन्ह्यात सापडलो तर आयुष्य बर्बाद होईल, पुन्हा निवडणूक लढता येणार नाही, असंही कुठेतरी मनात या ठिकाणी भावना होती. आणि त्याचा उद्रेक या ठिकाणी माझ्या भावनेचा झाला. मित्र, मला कुठेही असं दाखवायचं नाही की समाज माझ्या पुढं हरला, माझ्यामुळे टेकला, मागे आला, किंवा मी समाजाचा वापर करून राजकीय क्षेत्रात माझं आयुष्य घडवलं. खरं तर मी स्वतःचा कधी विचार केलाच नाही. मी माझं जन्म राहिलेलं आयुष्य हे समाजासाठी आहे असं वारंवार सांगून भविष्याचा विचार न करता काम करत आलेलो आहे. त्याचं मला काही गर्व, उपकार वगैरे असं काही समाजावर असंही मला काही बोलायचं नाहीये. मात्र आपण लढायला पाहिजे होतं ही एक भावना मनात होती. उमेदवार आपण कोणाला पाठिंबा देणार नाही असं असताना ठीक आहे, नाही दिला पाठिंबा, आपण कोणाला पाडणार नाही असं देखील स्पष्ट झालं होतं. म्हणून आम्ही फॉर्म ठेवला होता. पण असं आता त्या गोष्टीवर बोलून फायदा नाही. आपलेच फायदा घेतायत लोक, आपल्या भांडणांमध्ये तिसरे लोक संधी साधून घेत आहे. आणि ही वेळ संधी साधून घेऊ देण्याची नाहीये. आणि म्हणून मी तर शांत बसलोय. प्रचाराचं नारळ देखील आम्ही फोडलं नाही. लोक घरी येत आहेत, सगळे भेटतायत, लढा म्हणून सांगतात. यात बाहेरचे जास्त लोक आहेत, कमेंट्समध्ये पण बाहेरचे. तालुक्यामध्ये आता वातावरण सध्या तसं नाहीये, सगळे शांत बसलेले आहेत. मात्र एक महत्वाचा संदेश देण्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे. तो संदेश सर्व मराठा बांधवांना माझ्या सिल्लोड तालुक्यातील मी देऊ इच्छितो. दादा हो, तुम्ही मला 41-42 हजार मतदान या पाण्याला सिल्लोड तालुक्यामध्ये दिलं. त्या सर्व मतदार बांधवांना मी हात जोडून विनंती करतो की तिथं एक मातब्बर उमेदवार आहे जो 5-25 वर्षापासून सत्तेत आहे. तो देखील असं नवतरुण पोरांचे मुंडके मोडण्याचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम करतो. मी त्या मराठा समाज बांधवांना विनंती करतो, 41,000 तुम्ही त्याला पाडा. मी म्हणतो यासाठी कारण त्यांनी माझ्या डोळ्यासमोर कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे. शहरातली लोक त्याला त्रस्त आहेत. म्हणून एक तिथं गरीबाचा उमेदवार उभा आहे, त्या गरीब उमेदवाराला निवडून द्या. मला पडलेलं मतदान आहे माझ्या अधिकारानं, म्हणून मी सांगतोय. 41,000 लोक ते संभ्रमात आहे, कोणाला करायचं त्यांना माहित नाही.
म्हणून त्यांनी त्या धनधाकड उमेदवाराला पाडावं, त्या गरीब उमेदवाराला निवडून आणावं. हवं तर 2 दिवसात एखादी सभा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लावू, प्रयत्न करू की त्या गरीब उमेदवाराला कसा पाठिंबा देता येईल. व दुसरं, कन्नडमध्ये मराठा समाजासाठी आरक्षणासाठी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिलेले एक आमदार आहेत, त्यांना सुद्धा आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं. त्यांचं सुद्धा समाजासाठी खूप मोठं योगदान आहे. मित्रांनो, मी कोणाला निवडून द्यावं हे सांगणारा एवढा मोठा नाहीये, पण 41,000 मतदान सिल्लोडमध्ये आपल्याला पडलं होतं, त्या मतदारांना मेसेज द्यावा असं मला कुठेतरी वाटत होतं, म्हणून मी सांगतोय. व तसेच कन्नडमध्ये सुद्धा हर्षवर्धन दादा जाधव हे समाजासाठी चांगलं काम करतात, आम्ही त्यांना लहानपणापासून बघतो, त्यांना सुद्धा आपण निवडून द्यावं अशी एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्र. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मंडळी, हे होते मंगेश साबळे. मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं लढत आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी अपक्षांना देखील पाडा असं म्हटल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. खरं तर त्यांचा अर्ज जो आहे किंवा त्यांची उमेदवारी प्रक्रिया जी आहे ती अजूनही शाबित आहे. अजूनही त्यांचा अर्ज किंवा अजूनही त्यांचं नाव त्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण आपण निवडणूक आता लढणार नाही. प्रचाराचा नारळ ज्या दिवशी फोडायचा होता त्याच दिवशी त्यांनी, मनोज जरांगे पाटील यांनी अपक्षांना देखील पाडा अशी भूमिका घेतल्यामुळे तो नारळ त्यांनी फोडला नाही आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधून आपण लढणार नाही, परंतु सिल्लोड विधानसभा मतदारसंघ जो की लागूनच फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, त्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठं आवाहन हे यावेळेस मतदार बंधू भगिनींना मंगेश साबळे यांनी केलं आहे. आता काय आवाहन केलं तर, तिकडे एक मातब्बर आहे आणि एक गरीब आहे, त्या मातब्बर उमेदवाराला पाडा, गरीबाला निवडून आणा, अशा आशयाचं आवाहन मतदार बंधू भगिनींना मंगेश साबळेंनी केलं आहे. आता कोण मातब्बर आहे, गेली 25 वर्ष कोण निवडून येतंय, किंवा कोण गरीब आहे, किंवा कोण त्याला निवडून आणायचं आहे, काय घडलंय काय नाही घडलंय हे आपल्याला माहिती नाही आहे. परंतु मंगेश साबळे यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघामधनं निवडणुकीतून जी घेतलेली माघार आहे ती माघार पाहता आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून जो पुढाकार घेतला आहे पाडण्याचा तो पाहता मनोज जरांगे पाटील यांनी अपक्षांना देखील पाडा हे जे काही म्हटलेलं होतं त्यामुळे एक वेगळाच पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. तर मंडळी, या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये कोण पडतंय किंवा कोण पाडतंय किंवा कुणाला पाडलं जातंय, कोण विजयी होतंय, हे खरं तर आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्या वेळेस निवडणुका पूर्ण होतील आणि निकाल लागतील त्यावेळेस जाहीर होईलच. परंतु आता सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जर का आपण पाहिली आणि या परिस्थितीवरती सध्या काय राजकारण सुरू आहे, कसं सुरू आहे, कशामुळे सुरू आहे, कोण करतंय हे देखील कळायला मार्ग राहिलेला नाही आहे. त्यामुळे फुलंब्री आणि सिल्लोड हे लागून असलेले विधानसभा मतदारसंघ आहे आणि या लागून असलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांना 41,000 मतदान मिळालेलं होतं आणि त्याच 41,000 मतदार बंधू भगिनींना मंगेश साबळे यांनी आवाहन केलं. आता परवाचा काही दिवसांपूर्वीचा आपल्या मराठी एक्सप्रेससाठी दिलेला इंटरव्ह्यू जर का आपण ऐकला तर त्यांचं असं म्हणणं आहे की मला जे काही 41,000 मतं मिळालेली होती, ह्या मतांमध्ये आणखी 2 मतं जरी त्या मतदार बंधू भगिनींनी एकत्रित केली तरी आपला सहज विजय होतो. म्हणजे जर का 40,000 मतदार एका घरातून एक जरी गृहीत धरला तर त्याच घरातले 2 मतदार जर का आपल्याला मदत करत असतील तर आपण विजयी होतो, असं गणित त्यांनी यावेळेस सांगितलेलं होतं. आणि तसंच गणित ते आता लावतात की बाबा फुलंब्रीमधनं आपण माघार घेतली, आपण लढणार नाही आहे, परंतु
सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं एका गरीब उमेदवाराला विजयी करा. सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये असंख्य गरीब उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, अपक्ष आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत, वेगवेगळ्या समाजाचे आहेत. त्यामुळे कुणाचंही नाव न घेता मंगेश साबळे यांनी जो दिलेला इशारा आहे तो कुणाच्या बाजूने आहे तुम्ही कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर नक्की करा आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.